यांचा आदरपूर्वक सन्मान इथं होईल। मी विनंती करतोय त्यांचा आदरपूर्वक सन्मान रामचंद्र मोकल भारतीय जनता पार्टी केळवणे गावाध्यक्ष यांचा आदरपूर्वक सन्मान होतोय। तदनंतर प्रतीक सर आणि सुदेश सर लगेच टाइम अलर्ट करा। त्याचबरोबर सन्माननीय रामचंद्र मोकल यांचा आदरपूर्वक सन्मान। इथं उपस्थित असणाऱ्या माजी उपसरपंच सौ उज्ज्वलाताई ठाकूर या ठिकाणी उपस्थित आहेत। मी विनंती करेन सन्माननीय सागर ठाकूर यांना विनंती असेल उज्ज्वलाताई ठाकूर यांचा आदरपूर्वक सन्मान आपल्या पवित्र शुभ हस्ते व्हावा। खरं तर आज जागतिक महिला दिन आहे आणि म्हणूनच सिंदखेडमधील लखोजी जाधवांच्या पोटी ज्या आऊसाहेबांनी जन्म घेतला आणि आऊसाहेबांच्या पोटी स्वराज्याचे संस्थापक राजा शिवछत्रपतींना जन्म घेतला त्या आऊसाहेबांच्या लेखी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले किंबहुना अगदी आजच्या या कार्यक्रमाला मुख्य मान्यवरांमधून सन्माननीय उज्ज्वलाताई ठाकूर माजी उपसरपंच केळवणे ग्रामपंचायत, तदनंतर ग्रामपंचायतीच्या सदस्य मुक्ताताई म्हात्रे आणि तदनंतर सन्माननीय हरिश्चंद्र म्हात्रे यांचं शुभागमन या ठिकाणी आहे। हरिश्चंद्र माली मुक्ताताई माली यांचे यजमान खरं तर या ठिकाणी आहे। तदनंतर जाऊया सन्माननीय गेम स्टार्ट, खेळ सुरू होतो आहे। सुदेश म्हात्रे यांच्याकडून ग्रीन सिग्नल येतो आहे। अतिथी कक्षात रश्मिताई गावड इथं उपस्थित आहेत माजी उपसरपंच। मी विनंती करेन मुख्य अतिथींमधून सन्माननीय आदरणीय सागरजी घरत यांना की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते सन्माननीय मुख्य अतिथी आदरणीय रश्मिताई गावड यांचा आदरपूर्वक सन्मान। सागर ठाकूर यांना विनंती असेल की आपल्या पवित्र शुभ हस्ते त्यांचा आदरपूर्वक तदनंतर या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या मुक्ताताई माली विद्यमान सदस्य ग्रामपंचायत केळवणे मी विनंती करेन योगेशजी घरत यांना की आपल्या पवित्र शुभ हस्ते विद्यमान सदस्य मुक्ताताई माली यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती करावा। खेळ सुरू होतोय, पहिला आगाज या वेळेला जातोय। खरं तर आउट ऑफ रूप्स चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी खणखणीत हरिश्चंद्र माले एम.एच. माली यांचा आदरपूर्वक सन्मान अतिथी कक्षात होतोय आणि थेट समोरही कॅमेरा आहे, आपण ऑन स्क्रीनवरती पाहू शकाल त्यांचा आदरपूर्वक सन्मान। तदनंतर नीलमताई कोली या ठिकाणी उपस्थित आहेत। विलास ठाकूर यांना विनंती असेल आपल्या पवित्र शुभ हस्ते सन्माननीय नीलमताई कोली यांचा आदरपूर्वक सन्मान त्या ठिकाणी करायचा आहे। आदरणीय नीलम कोली या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा आदरपूर्वक सन्मान। तदनंतर सन्माननीय मुख्य अतिथींमधून विलास ठाकूर यांना विनंती असेल। तदनंतर या ठिकाणी उपस्थित मंगेश वाकडीकर रायगड प्रीमियर लीगचे मुख्य आयोजन करता। यावर्षी अगदी जरी ज्यांना संधी नसेल तरी तदनंतर खरं तर विद्याधर जोशी यांचं शुभागमन या ठिकाणी आहे। थँक्यू। नीलमताई कोली यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होतोय। तदनंतर हरिश्चंद्र माली या ठिकाणी उपस्थित आहेत। मी आयोजकांमधून विनंती करेन सन्माननीय आयोजकांना की प्लीज आदरणीय उपस्थित पाहुण्यांमधून सन्माननीय अतिथी या अतिथींचा आदरपूर्वक सन्मान त्या ठिकाणी केला जाईल। तर निश्चितच विद्याधर जोशी यांचा शुभ आगमन या ठिकाणी आहे। तर हरिश्चंद्र माली ग्रामपंचायतीच्या सदस्य जरी मुक्ताताई असतील तरी त्यांना खरं तर एक योगदान देण्याचं काम सातत्यानं ज्यांचं राहिलं ते आदरणीय सन्माननीय अतिथी हरिश्चंद्र माली सरांचा आदरपूर्वक सन्मान इथं होताना दिसतोय। तदनंतर सन्माननीय ज्यांची उपस्थिती उशिरा का होईना किंबहुना तर निश्चितच हे पाहुणे आत्ता आलेत, त्यांचा आदरपूर्वक सन्मान आपण थोड्या वेळात करणार आहोत। जाऊया सामन्याकडे ज्या ठिकाणी रंगला जातोय। उशिरा येणाऱ्या पाहुण्यांना आवर्जून सांगेन रायबा देवी रावे विपक्ष ग्रीष्म 11 ACC मोठी जुई असा हा सामना रंगला जातोय। पिवळ्या टी शर्ट किट परिधान केलेला संघ राव्याचा आहे तर हलक्या गुलाबी रंगाचा टी शर्ट परिधान केलेला संघ मोठी जुई आहे। जाऊया कॉम्बॉक्सकडे, धावतं विवरण ऐकायला मिळेल। दीपक पाटील पळसपे। थँक्यू सो मच
नितेश पंडित सर, जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी केळवणे आयोजित उरण पनवेल आमदार चषक 2025 थोडंसं उशिरानं करता सामन्याला सुरुवात झाली, त्याबद्दल सुद्धा दिलगिरी व्यक्त करूया आपण सगळ्याच क्रीडा रसिकांची. आणि वळूया मॅचकडे, ज्या ठिकाणी रायबादेवी रावे आणि त्यांच्या विरोधामध्ये ग्रीष्मा 11 ACC मोठी जुई. टॉस जिंकला मोठी जुई संघानं पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आतापर्यंत आपण पाहिलं तर हे पहिलं षटक ज्या ठिकाणी धनेश कामोडकरचं एक षटकार या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर बिनबाद 8 धाबा अशी सुरुवात, मात्र थोडीशी संथ आणि सावध सुरुवात म्हणता येईल. तदनंतर षटकारानंतर चांगली बॉलिंग सुद्धा पाहायला मिळाली. या कार्यक्रमातील मुख्य अतिथी सन्माननीय राजा शेटकार पाटील प्रस्थान करताना दिसत आहेत. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचं योगदान उरणसाठी महत्त्वपूर्ण राहिलं आणि म्हणूनच सातत्यानं चकचकीत रस्ते ही ज्यांची ओळख राहिली, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमानं असणारे रस्ते किंवा वी मेक सिटीत शहरांचे शिल्पकार, गटारे, नाले अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे रस्ते ज्यांच्या माध्यमानं खरं तर सुसज्ज केले जात आहेत, त्या सन्माननीय पाहुण्यांमधून आदरणीय राजा शेटकार पाटील कार्यक्रमातून प्रस्थान करत आहेत. साधी राहणी उच्च विचारसरणी आणि म्हणूनच चिरनेरच्या महागणपतीच्या भेटीला जाल तेव्हा असणारा सभामंडप, अक्कादेवी डॅमकडे जाताना असणारा सुसज्ज रस्ता, PP कारपाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमानं ज्यांना बनविला, अशी अनेक सामाजिक कार्य ज्यांच्या माध्यमानं झाली, ते उद्योगपती आदरणीय राजा शेटकार पाटील यांचं प्रस्थान या कार्यक्रमातून होतो आहे. O2 दीपक पाटील सर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 8 धावा आहेत. सलामीची जोडी आपण पाहतोय ओमकार पाटील आणि प्रवीण पाटील. पहिले सगळे चेंडू मागच्या षटकामधील ओमकार पाटील खेळला होता, 8 धावा त्याने जमवल्या. आता प्रवीण पाटील फुल टॉस बॉल होता, ऑन साईडला बळवलाय. मिड विकेटकडे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, सिंगल काढली जाते. 1 रन मिळेल. टोटल 9 या आकड्यावर. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. बॅटिंग करतोय सध्याच्या घडीला रावे संघ, या विभागामधील एक नामवंत संघ. आणि दुसऱ्या बाजूला पेण तालुक्यामधील संघ आहे, दुसऱ्या बाजूला उरण पूर्व विभागामधील टीम मोठी जुई. हा सुद्धा चांगला संघ ओळखला जातो या संपूर्ण विभागामध्ये. खरं तर कोतवाल म्हणून या विभागातील किंवा गावातील आदरणीय PK म्हात्रे, प्लीज आपल्याला विनंती असेल, आपण अतिथी कक्षाकडे विराजमान व्हायचं आहे. PK म्हात्रे सर. तदनंतर रुपेश म्हात्रे यांचं शुभागमन आहे, त्यांनाही विनंती असेल, आपण प्लीज चला या, लगेचच सन्माननीय अतिथी कक्षाकडे विराजमान व्हायचं आहे. थँक्यू. दीप पाटीलचं षटक सुरू आहे. पहिल्या 2 बॉलमध्ये 2 सिंगल्स आल्यात. 10 धाबा धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या घडीला. 1 लाख रुपये प्रथम पारितोषिक असणारी ही स्पर्धा आहे आणि आजच या स्पर्धेला सुरुवात झाली. थोडंसं उशिरानं करत राहत आपण उद्घाटन सोहळा आणि त्यानंतर मात्र सुरुवात झाली, परंतु आता मात्र टाइम कव्हर करण्याचा प्रयत्न सगळ्याच आयोजकांचा राहील. शॉट ऑफ लेंथ होता, हुक केला. यावेळेस मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू सरकलाय. त्या ठिकाणी पाहूया, चांगलं कव्हर अप होत असताना रन्स मिळतील जरूर. टप्पा पडल्यानंतर बॉल आपण पाहिला थोडा स्लो झाला होता त्यानंतर आउटफील्डला, आणि त्याचमुळे वेगानं जाऊ शकला नाहीये, परंतु 2 धावा मिळतील त्या फलंदाज प्रवीण पाटीलला. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. स्कोर कार्डवर 12 धावा. दीप पाटील गोलंदाजी मार्कवर. दुसरं षटक सुरू आहे पॉवर प्ले मधलं. राऊंड विकेट ना चांगला ड्राईव्ह यावेळेस मात्र पाहायला मिळते. ऑफ ड्राईव्हचा फटका अगदी साईड स्क्रीन समोर. चेंडू थांबवला जातोय, तोपर्यंत मात्र 1 रन. सिंगल रन पहिल्या षटकामध्ये. 1 षटकार, 1 दुहेरी धाव, बाकी 4 बॉल डॉट गेले होते. खरं तर ओमकार सारखा दिग्गज खेळाडू असताना, पेण तालुक्यामधील एक नामवंत खेळाडू, व्यावसायिक खेळाडू, बऱ्याच वेळेला तालुकानिहाय संघ जेव्हा खेळतो पेण तालुक्याचा, तेव्हा नक्कीच याचा परफॉर्मन्स फार मॅटर करतो. इकडे लाऊड अपील झाली होती, अपील लगेच नाकारण्यात आले पंचांकडून. एक जाव थोडासा अडकळत खेळतोय, ओव्हर थ्रो होतोय आणि दुसरी रन कंप्लीट. 2 धावा मिळतील.
त्यामुळे थोडंसं लक्ष असावंच लागतं. बऱ्याच वेळेला ओव्हर थ्रो, थोडासा रिलॅक्सनेस जेव्हा आपण बघतो आणि तेव्हा मात्र ही रन पूर्ण केली जाते. लंपा लेग बाय रन आहेत का बॅटला लागून गेलेत? थँक्यू. दोन धावा मिळतील एक्स्ट्राज मध्ये. लेग बायचा इशारा पंचांचा आणि 2 धावेनं टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 15 वर. 15 ऑन अ बोर्ड. दुसरं पॉवर प्लेचं षटक सुरू आहे आणि पहिले 5 बॉल झाले सुद्धा, त्यामुळं पॉवर प्ले मधील असेल हा शेवटचा बॉल आणि तो खेळण्यासाठी सज्ज असेल ओमकार पाटील. ओव्हर द विकेट ना पुल साठी गेला. बॅटची इनसाइड एज आणि बॉल चाललाय पाठीमागे. लॉंग स्टॉप साइड स्क्रीनच्या दिशेनं चेंडू सीम आरिशच्या पार. 4 धावांकरता. तर अतिथी कक्षात विराजमान असलेल्या पाहुण्यांच्या आदरपूर्वक सन्मानाकडे जाऊया. मी विनंती करेन सन्माननीय गोट्या गावण रावे, तदनंतर विनीत पाटील, आपल्याला विनंती असेल आपण या अतिथी कक्षाकडे आपली उपस्थिती आम्हाला प्रार्थनीय आहे. जाऊया. मी विनंती करतोय संयोजकांना, अतिथी कक्षामध्ये विराजमान असणारे रायगड प्रीमियर लीगचा पहिला पर्व, दुसरा पर्व, तिसरा पर्व आणि त्याच्यानंतर खरं तर कैक पर्वांमध्ये ज्यांचं एक मोलाचं एक मुख्य आयोजक म्हणून भूमिका बघितली ते खरं तर या ठिकाणी उपस्थित आहेत. अगदी त्यांचा आदरपूर्वक सन्मान निश्चितच थोड्या वेळात या ठिकाणी होईल. तदनंतर रोनित मात्रे फुंडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना गावाध्यक्ष, यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. सध्या मनसेच्या माध्यमानं या विभागातील फार मोठ्या कबड्डीच्या मॅचेस कोपटाकडे सुरू आहेत, तरीसुद्धा आपल्या गावावरचं असणारं प्रेम रोनितच्या माध्यमानं या ठिकाणी पाहायला मिळालं. रोनितजी वेलकम, स्वागत असेल आपलं अतिथी कक्षात. हर्ष भोपी येतोय. तिसरं षटक. शॉट ऑफ लाईन होता. इकडे मात्र पूल करण्याचा प्रयत्न, प्रॉपर कनेक्शन नव्हतं, प्रॉपर टायमिंग नव्हतं. स्क्वेअरलेकडे चेंडू सरकलाय. पहिली धाव वेगानं, दुसऱ्याचा प्रयत्न सुरू केला होता. खरं तर कदाचित होऊ शकली असती, परंतु एकच धाव घेण्यात आली. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये आपण पाहिला पॉवर प्लेच्या 19 धावा आल्या होत्या. 20वी धाव येत असताना दोन्ही बलाढ्य संघ आहेत या स्पर्धेमधील उद्घाटनीय मॅच आपण पाहतोय. हर्ष पोपी पुन्हा एकदा सज्ज होईल. ओमकार पाटील, प्रवीण पाटील दोन्ही सलामीवीर अजूनही सुरक्षित आहेत. ही एक जमेची बाब आहे. राबे संघाच्या दृष्टिकोनातून ड्राईव्ह केला. लॉंग ऑन कडे वेगवान स्ट्रोक आहे आणि बॉल लॉंगर आणि लॉंग ऑफच्या बरोबर मधून चेंडू सीमा रेषा पार. 4 धावांकरता चौकार. चला बॉल्स द्यायचे आहेत. आज आंतरराष्ट्रीय महिला दिन, खरं तर जागतिक महिला दिन
स्त्री शक्तीच्या कर्तृत्वाला सलाम करण्याचा दिवस खरं तर आज त्यानिमित्तानं सुद्धा सगळ्यांनाच मनापासून शुभेच्छा. आज या ठिकाणी स्त्री शक्ती सुद्धा या मंचावर उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा मी मनापासून शुभेच्छा देतो आजच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या आणि त्यांचं मनपूर्वक स्वागत सुद्धा. हर्ष भोपी पुन्हा एकदा क्रॉस पॅटेड खेळण्यासाठी गेला होता. कनेक्शन नाहीये. फॉलो थ्रू मध्ये हर्ष थांबवेल चेंडू. आमचे समालोचक अर्णव ठाकूर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झाले. खेळवण्याचे त्यांचाही आवाज आजच्या रात्रीमध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. चौकारानंतर मात्र कमबॅक केले गोलंदाज हर्ष भोपीनं. तिसरं षटक सुरू आहे सध्याच्या घडीला. अगदी शांततेत हा सामना सध्याच्या घडीला सुरू असताना हर्ष पुन्हा एकदा ओव्हर द विकेट ना. लॉफ्टेड ड्राईव्ह आहे. समोरच्या दिशेला लॉफ्ट केला परंतु बॉल आतमध्ये आहे. आणि इकडे मात्र पाहूया एक्झॅक्टली काय घडलंय. फलंदाज बाद होतोय. त्या ठिकाणी थोडंसं मिसकम्युनिकेशन झालं होतं परंतु अखेरीस मात्र क्षेत्ररक्षकांना झेल टिपलाय आणि पहिला धक्का लागलाय तो रायबादेवी रावे संघाचा स्टार फलंदाज ओमकार पाटील मैदान. कॅप्टन बाद झालाय. कर्णधार परतला आणि अशा परिस्थितीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना रोहन. सफलता हर्ष भोपीला परंतु एक चांगला झेल अगदी समोर पकडला गेला. ही विकेट फार निर्णायक होती खरं तर. ओमकार म्हटला की एक दिग्गज अष्टपैलू खेळाडू या संपूर्ण विभागामधले एक नामवंत खेळाडू आणि बऱ्याचशा आयकॉन स्पर्धा असतील. ॲज अ आयकॉन खेळताना आज ओपनच्या स्पर्धा असतील खुल्या गटामध्ये सुद्धा अनेक वेळेला अनेक स्पर्धांचं निमंत्रण त्याला असतं. तो पात्रपद पास झाला यावेळेस साडेबा बॅटनं ऑन साइडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर दमदार फटका आल्या आल्या रोहनच्या बॅटमधून येतोय हा षटकार. पाहूया फ्रीडचा बॉल आहे. हर्ष थोडंसं प्रेशर असेल हर्षवर. राईट आर्म ओव्हर द विकेट फ्री हिट. यावेळेचा हा बॉल टप्पा पडल्यानंतर उसळवला होता. खरं तर बाउन्सर अटेम्प्ट करण्यात आला. इकडे सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेनं हा चेंडू जात असताना फर्स्ट वॉर्निंग दिले खरं तर गोलंदाजाला. 1 फॉर द ओव्हर. तर फ्रीडचा बॉल होता. यावेळेस मात्र बाउन्सर अटेम्प्ट करण्यात आला होता हर्ष कडून. त्यामुळे हा चेंडू निर्धाव निघून गेला. कोणती धाव येताना दिसत नाही. 31 धावा धाव फलकावर आहे सध्याच्या घडीला. ओव्हर द विकेट नेक्स्ट बॉल. यावेळेचा ही चेंडू पुन्हा एकदा क्विक बाउन्सर टप्पा पडल्यानंतर सरळ खांद्यावरून निघून जातोय तो विकेट किपरच्या दिशेनं. आणखीन एक चांगला बॉल हर्षचा आणि कमालीचं षटक मी तर म्हणेन. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर रायबादेवी रावे संघाची धावसंख्या 1 गडी बाद
31 धावा. चला स्पीडअप करत राहा, जास्त एकत्रित येऊ नका, कारण आज बराच उशीर झालाय. टीम मोठी जुई आपल्याला नम्रतापूर्वक आम्ही हे आव्हान करतोय, कारण स्पर्धा आपल्याला सुद्धा माहिती आहे किती वाजता सुरू झाले, आणि त्यामुळे इथून मात्र प्रत्येक सेकंद वाचवणे हे आपल्या हातामध्ये आहे, आणि तुम्ही सहकार्य कराल अशी सुद्धा आम्ही अपेक्षा व्यक्त करतोय. 3 ओव्हर्स नंतर 31 धावा, त्यामुळे जास्त टीम मीटिंग घेऊ नका या मॅच मध्ये. तरी सुद्धा चौथं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल गोलंदाज दीप पाटील. रोहन आणि प्रवीण पाटील अशी जोडी आहे. रावे संघाकडून 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. निदान 50+ एक चांगली टोटल ठरू शकेल या मॅच मध्ये, आणि त्यासाठी मात्र प्रयत्न करावा लागेल. 31 धावा, 10च्या सरासरीनं ऑलमोस्ट या धावा पूर्ण केल्यात आतापर्यंत रावे टीमनं, आणि ती सरासरी जरी पकडली आपण 50+ रन्स होऊ शकतील, परंतु पाहूया इथून मात्र कशा पद्धतीनं खेळ राहील. दीप पाटीलनं जे षटक टाकलं होतं त्या ओव्हरमध्ये 11 धावा आल्या होत्या, परंतु धनेशच्या 8 धावा आल्या होत्या पॉवर प्लेच्या. दीप पुन्हा एकदा येतोय. राऊंड विकेट आउटसाइड ऑफ स्टंप हा यॉर्क केला होता, फुल ऑन लेंथ होता. एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. इकडे मात्र डॉट बॉल, निर्धाव चेंडू. भन्नाट सुरुवात केली ती गोलंदाज दीपनं. आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्कर पडले ना, फार कमी फलंदाजांकडे प्रत्युत्तर असतं. बऱ्याच वेळेला मिडल लाईन यॉर्कर असतील तर तुम्हाला हेलिकॉप्टर उडवले जातात. चांगला बॉल पडला. फुल टॉस आहे यावेळेस, ड्राईव्ह केलाय मिड ऑफ कडून लॉंग ऑफ कडे चेंडू सरकत असताना खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, आणि खराब क्षेत्ररक्षण बॅकअप सुद्धा खराब झाला, आणि बॉल सीमा रेषा पार. 4 धावांकरता चौकार. तर अंदाज जो चुकला होता त्या ठिकाणी फिल्डरचा. फर्स्ट एड बॉक्सची मागणी केली जाते. चौकारानं टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 35 या आकड्यावर. 35 ऑन अ बोट. चौथं षटक सुरू आहे. 35 धावा धावफलकावर रावे संघाच्या. इकडे मात्र हुक केलाय अगदी पाठीमागे, चेंडू सरळ साइड स्क्रीनच्या दिशेनं. 4 धावांकरता दमदार फटका चौकार. लगातार 2 चौकारांचा खेळ सध्याच्या घडीला सादर केलाय प्रवीण पाटील. शॉट ऑफ लेंथ वळवलाय बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. तिसरा चौकार येत असताना सुपर बॅटिंग फ्रॉम प्रवीण पाटील. लगातार 3 चौकारांचा खेळ सध्याच्या घडीला सादर केलाय फलंदाज प्रवीण पाटील. 8 बॉलमध्ये 17 धावांचं योगदान दिलंय. 12 धावा आल्यात. इकडे क्लीन बोल्ड, चेंडू सरळ जाऊन या स्टँडवरचा वेध घेतोय, आणि त्रिफळाचीच बाद झालाय. प्रवीण यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर येतील. हा दुसरा रायबादेवी रावे संघाला धावसंख्या 43 असताना. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये किरण पाटील दाखल झालेत. चौथं षटक सुरू आहे. आतापर्यंत 12 धावा.
या ओव्हरमध्ये खर्च केल्यात त्या दीप पाटीलला. दुसऱ्या ओव्हरमध्ये त्यानं 11 धावा खर्च केल्या होत्या. या षटकामधील हा असेल शेवटचा बॉल. Kiran Patil on strike now, left-handed batter from Ravi team. ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न केला होता, यावेळेस मात्र कनेक्शन झालेलं नाहीये. लेग बायचा इशारा पंचांचा येतो, 1 रन मिळेल. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 11च्या सरासरीनं बरोबर 44 धावा आपल्याला पाहायला मिळतात. अजून एक षटक बाकी आहे, 5वं आणि अंतिम षटक, आणि या ओव्हरमध्ये थोडंसं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न मात्र केला जाईल रायबादेवी राबे संघाकडून. चला थोडं स्पीडअप करा, लवकर निर्णय घ्या गोलंदाजाचा. अंतिम षटक आहे, लास्ट ओव्हर. हे फार महत्वाचं षटक असेल दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. 44 धाबा झाल्यात, आणखीन या सरासरीनं धाबा आल्या 55च्या आसपास धावसंख्या होऊ शकेल. 11च्या सरासरीनं जर धाबा आल्या, परंतु पाहूया इकडे मात्र मोठी जुई संघ सुद्धा या ओव्हरमध्ये खास करून धाबा वाचवण्याचा प्रयत्न करेल. रायगड प्रीमियर लीगचे आयोजक मंगेशजी वाकडीकर साहेब सुद्धा या सामन्याचा आनंद घेतात. शिरडोन ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच, आणि खरं तर एक नवीन संकल्पना ज्यांनी संपूर्ण रायगड जिल्ह्याला दिली. तसंच रायगड प्रीमियर लीग अनेक गावामधील स्टार खेळाडू सध्याच्याकडे आपल्याला पाहायला मिळतात, परंतु कुठेतरी त्यांना स्टार करण्याचं काम एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर ज्यांनी केलं. मंगेशजी वाकडीकर सामन्याचा आनंद घेत असताना त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. जाऊया गोलंदाजाकडे. पहिलाच बॉल हुक केला, यावेळेस मात्र पाहूया एसटी रक्षकाच्या हाताला ब्रश जाऊन चेंडू शॉर्ट फाईन गेला, तिथे सुद्धा संधी होती, परंतु स्टॉप केलाय बॉल. 1 धाव येते पहिलाच बॉलवर. स्कोर मूव्स टू 45. 45 धावा धावफलकावर. मोठ्या संख्येने क्रीडा रसिक हळूहळू या स्पर्धेकडे या क्रीडांगणावर येत असताना त्या सगळ्या क्रीडा रसिकांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्याचप्रमाणे नॅशनल स्पोर्ट्सच्या माध्यमातून जे प्रेक्षक ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेतात त्याही सगळ्या क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. भारतीय जनता पार्टी केळवणे पुरस्कृत उरण पनवेल आमदार चषक 2025. प्रवीण यांचा बॉल बॅकफुट वरून कट केला, यावेळेस मात्र निघालाय बॅकफुट पॉइंटला बीट करत. बॉल चाललाय तो सरळ सीमा रेषेच्या दिशेनं. 4 धावांकरता चौकार. एकोणपन्नास धावा धावफलकावर. प्रवीण यांचं शेवटचं षटक सुरू आहे. थोडस बाउन्सर मारण्याचा प्रयत्न केला, परंतु दिशा भरकटली आणि हे एक रन मात्र मिळेल. आणि या एकेरी धाबेच्या बरोबरीनं रायबादेवी राबे संघाचा अर्धशतक धावफलकावर. 50 धावा कंप्लीट होत असताना 50 अप. 50 धावांचा टप्पा फार महत्वाचा असतो आणि तो ओलांडलाय. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत आणि त्याचमुळे इकडे मात्र धावगती वाढवण्याचा प्रयत्न मात्र केला जाईल. ही चेंडू इकडे मात्र थोडासा बाउन्सर होता, एज लागली. पाहूया तिथे थोडासा क्षेत्ररक्षण सुद्धा प्रॉपर झालेलं नाहीये. तोपर्यंत मात्र रन्स कंप्लीट झाल्यात त्या 2, आणि या 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल मात्र पुढे सरकेल ती 52 या आकड्यावर. 52. 52 धावा धावफलकावर. कूल डाऊन ओमकार. चला, बाकी खेळाडू कक्षामध्ये कोणी थांबणार नाहीये. विनंती आहे सगळ्या खेळाडूंना, प्लीज कोऑपरेट. प्रवीण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. ऑन साइडला भिरकावून दिलाय, बॉलला पाठवलाय. इट्स अ नो बॉल कॉल फ्रॉम अंपायर आणि बॉल जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. आकाशाला गवसणी घालणारा
हा बुलंदी षटकार. एकोणसाठ धावा धाव फलकावर. फ्री हिट बॉल. प्रवीण यांचा हा फ्री हिटचा बॉल. अकुटप्प्याचा बॉल हुक केला यावेळेस मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. बॉल टर्न झालाय त्या ठिकाणी. फार कठीण आहे बॉल अडवणं आणि निघालाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू सीमा पार. 4 धावांकरता हा नशिबाचा चौकार. आउटफील्डनी बरीचशी साथ दिली आतापर्यंत रावे संघाला. 63 ऑन अ बोर्ड. 63 धावा धाव फलकावर. ओव्हर द स्टंप्स डाउन द ग्राउंड. व्हाट अ शॉट. फंटाबुलस स्ट्रोक. स्ट्रेट ड्राईव्ह फटका पाहायला मिळतोय. सरळ सीमारेषेच्या बाहेर षटकार. अतिथी कक्षात पुनाडेचे सरपंच सन्माननीय निलेशजी कातकरी यांचं शुभागमन झालेलं आहे. तदनंतर विशाल पाटील दांडा सुरक्षा रक्षक दलचे जवान आहेत, त्यांचंही मनस्वी सहर्ष स्वागत आहे. आयोजकांच्या वतीने या मान्यवरांचं शब्द सुमनानं स्वागत. आणखीन एक स्क्वेअर ऑफ द विकेट विस्फोटकता पाहायला मिळाले. बॅटिंग करत असताना रावे संघाच्या धावफलकावर आपण पाहतोय तब्बल 75 धावा आणि 76 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. परंतु शेवटचं षटक 31 धावा शेवटच्या ओव्हरमध्ये गेल्या प्रवीण यांच्या आणि ते सगळ्यात महागड षटक होतं. चला रावे संघ आपण मैदानामध्ये चला. क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकर कारण बराचसा उशीर झालाय. विनंती आहे आणि नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. फुंडे आणि दागटीजुई दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लवकर या टॉस बॉक्स मध्ये. JP पुंडे आणि दागटीजुई दोन्ही संघाच्या संघनायकांना महत्त्वपूर्ण अगदी लास्ट कॉल असेल. पहिला चेंडू पडण्या अगोदर टॉस होणं गरजेचं आहे. किंबहुना सुरुवातीपासूनच शिथिल नियम राहिले स्पर्धेचे, तर स्पर्धा ही प्रेक्षकांना पाहण्याजोग कमी आणि खरं तर या खेळाडूंनाच तेवढी आनंद देणारी राहील. तर जाऊया परत एकदा अतिथी कक्षाकडे विराजमान असणारे मंगेश शेठ वाकडीकर, ज्यांच्या कर्तृत्वात प्रचंड मोठी धमक आहे. स्त्रियांच्या हाताला काम म्हणून JNPTच्या CSR फंडातून शिलाई मशिनी असतील, किंबहुना महेश शेठ बालदे आणि प्रशांत दादा ठाकूर यांच्या नेतृत्वात फिरता दवाखाना, किंबहुना वासुदेव बलवंत फडके आद्य क्रांतिकारक यांच्या फडक्यांच्या वाड्याला असणारा अगदी आगळा वेगळा परत एकदा लूक, अशा वेगवेगळी कामं ज्यांच्या सातत्यानं कल्पक बुद्धीतून झाली आणि रायगड प्रीमियर लीगचं ज्यांनी स्वप्न बघितलं आणि सत्यात उतरवलं ते रायगड प्रीमियर लीगचे मुख्य आयोजन करते. खरं तर भारतीय जनता पार्टीचं शिरडोन विभागातील एक त्या राजकीय पटलावरचा वजीर आहे. मी विनंती करेन आणि केलवणे जिल्हा परिषदेचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष मी सुशील ठाकूर यांना विनंती करेन आपल्या पवित्र शुभ हस्ते सन्माननीय मंगेश वाकडेकर. खरं तर आमच्यासारख्याही छोट्या निवेदकांना रायगड प्रीमियर लीगमध्ये संधी देण्याचं काम ज्यांचं राहिलं, किंबहुना त्यांच्या शिरडोनमधील, कारण
कर्नाला किल्ला म्हटलं तर अनंतराव फडके यांचं, आणि अनंतराव फडके किल्लेदार असताना ज्यांच्या नावातच बळवंत, खरं तर म्हणूनच ज्यांच्या आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडक्यांच्या भूमीत गेल्यानंतर त्या कर्नाला किल्ल्यावरती असणारी डॉक्युमेंटरीसुद्धा रायगड प्रीमियर लीगला ती अगदी आपल्याला यूट्यूबच्या माध्यमानं ऐकायला मिळेल. ते आदरणीय मंगेशजी वाकडीकर यांचं शुभागमन आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तत्कालीन खरं तर आणि आत्ताचेही मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीत अनेक सामाजिक उपक्रम आणि त्या उपक्रमांचा प्रारंभ शिरडोनमध्ये झाला. ते आदरणीय मंगेशजी वाकडेकर यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती होताना दिसतोय. भारतीय जनता पार्टी केलवणे विभागाचे अध्यक्ष यांचा आदरपूर्वक सन्मान. तदनंतर विद्याधर जोशी, खरं तर एक चोखंदल नेतृत्व, चोखंदल वक्तृत्व ज्यांचं मी पाहिलं, ते आदरणीय सन्माननीय विद्याधर जोशी या ठिकाणी आहेत. मी आयोजकांना विनंती करेन की विद्याधर जोशी यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती करावा. सुरक्षेला मॅच सामना सुरू करा. सुदेशजी मात्रे चेंडू द्यायचे. जय हनुमान सारडे टीमकडून खरं तर शुभेच्छा आहेत आपल्या स्पर्धेला, तर त्यांचा मनस्वी आभार. आणि परत एकदा रोनित मात्रे या ठिकाणी आहेत. रोनित मात्रे यांना विनंती करेन, चला आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. मी विनंती करतोय सन्माननीय पाहुण्यांमधून रोनित मात्रे यांचा आदरपूर्वक सन्मान केला जाईल. तर मी विनंती करतोय दोन्ही संघाच्या संघनायकांना धाकटी जोई आणि त्याचबरोबर फुंडे दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये नाणेफेकीचा कौल होईल. प्रेझेंटेशन बॉक्सकडे परत एकदा आवाज ऐकायला मिळेल. दीपक पाटील, चला टॉस घ्या. सरपंच पुनाडे निलेशजी कातकरी यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. फुंडे टीमचा कर्णधार, चला या लवकर. धाकटी जोई संघाचा कर्णधार सरपंच निलेशजी कातकरी यांचा आदरपूर्वक सन्मान. सारडे भंगारपाडा ग्रामपंचायतीचे एक यशस्वी सरपंच. तदनंतर पुनाडे, माफ करा पुनाडे, त्याच्या अगोदर सन्माननीय रोनित सरांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होईल. तदनंतर रोनितजी यांचा आदरपूर्वक सन्मान होतोय. सरपंच पुनाडे निलेशजी कातकरी, मी विनंती करेन आमच्या संयोजकांना की प्लीज तेजस माली, आपल्याला विनंती असेल आपल्या पवित्र शुभ हस्ते निलेशजी कातकरी यांचा आदरपूर्वक सन्मान. पुनाडे ग्रामपंचायतीचे सरपंच. तदनंतर निलेश पाटील, विशाल पाटील दांडा, विशाल पाटील, चला लगेचच आपण आपला आदरपूर्वक सन्मान. विशाल पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान इथे होईल. धाकटीजुई संघाचा कर्णधार आहे का? रूपचंद धाकटीजुई या संघाचा संघनायक. अर्णव ठाकूर कॉम्बॉक्सकडे असणार आहे. आणि त्याचबरोबर पाहू शकाल विशाल पाटील दांडा यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होताना दिसेल. याचा हाईच कमी कर, हाईच कमी कर याचा. चेतन ठाकूर यांना विनंती असेल प्लीज आपण या. सन्माननीय अतिथी कक्षाकडे विराजमान व्हायचं आहे. मॉनिटरचा हाईच कमी करा. तदनंतर या उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांमधून मुख्य अतिथी, या अतिथींचा आदरपूर्वक सन्मान निश्चितच या ठिकाणी होईल. तोपर्यंत जाऊया टॉसकडे. रूपचंद धाकटीजुई आणि जी.पी. फुंडे, तर जी.पी. फुंडे संघाचा संघनायक या ठिकाणी आहे. रूपचंद धाकटीजुई संघाचा संघनायक. टॉससाठी धाकटीजुई संघ उपस्थित नाही. नंदकुमारजी विनंती असेल आपण चला प्रेझेंटेशन बॉक्सकडे, ज्या ठिकाणी आपला आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जाईल. सनी माली यांना विनंती आहे आपल्या पवित्र शुभ हस्ते नंदकुमार यांचा आदरपूर्वक सन्मान. तदनंतर शिवकर साहेब यांचंही शुभागमन आहे. अभिजित शिवकर रील स्टार खरं तर या ठिकाणी आहे. या वेळेला पाहू शकाल चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर येतोय. प्रेक्षकांच्या भेटीसाठी येत आहेत 6 धावसंख्या. सामना सुरू आहे आणि इकडे मान्यवरांचा आदरपूर्वक सन्मान, सन्माननीय नंदकुमारजी यांचा आदरपूर्वक सन्मान होईल.
पुंडे संघाचा कर्णधार धाकटीजुई संघाचा कर्णधार अनुपस्थित आहे. तशा प्रकारचा इशारा आयोजकांकडून येईल आणि परत एकदा चेतन ठाकूर या ठिकाणी आहेत. चेतन ठाकूर चला आपला आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. आयोजकांपैकी टीमचा फॉलोअप घेणारा जो मेंबर्स असेल त्याला रिक्वेस्ट असेल धाकटीजुई संघ अजून कुठे आहे पहा. पहिला सामना बरोबर 10 वाजता पहिला चेंडू पडलाय. किंबहुना जेव्हा अनेक स्पर्धा आपण पनवेल ठाण्यामध्ये 10 पर्यंत तिसरी मॅच किंवा तिसरा सामना सुरू असतो आहे. हॅलो, धन्यवाद पंडित सर. तर निश्चितच तमाम क्रीडारसिक प्रेक्षक मायबापाचं पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी केलवणे पुरस्कृत ओरण पनवेल आमदार चषक 2025 या स्पर्धेमध्ये मी तुम्हा सर्वांचा लाडका अर्णव ठाकूर पुन्हा एकदा हार्दिक हार्दिकचं स्वागत करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम सरचे स्वागतम. निश्चितच विद्यमान सामना मैदानामध्ये आपण पाहताय उद्घाटन लढत मोठी जुई विपक्ष रायबादेव रावे या दोन संघादरम्यान. आपण विचार केला तर निश्चितच मोठी जुई संघ नाणेफेकी जिंकली आणि त्यानंतर निश्चितच क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला. खरं तर नाणेफेकी जिंकल्यानंतर असं वाटलं की निश्चितच एक चांगला निर्णय देखील आहे, परंतु त्यानंतर आलेली फलंदाजी रोहन पाटील याची खरं तर आग ओळखणारी फलंदाजी पूर्वार्धामध्ये आपण पाहिली तर 34 धावाची एक बहारदार खेळली. निश्चितच 5 षटकांमध्ये जर आपण विचार केला तर रायबादेवी रावे संघाने तब्बल 76 धावांचं एक भलं मोठं आव्हान ठेवलं आहे. आणि उत्तराचा विचार आपण केला तर ओमकार पाटीलने पहिलं षटक हाताला 11 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केला. दुसरं षटक हर्षद मोकल बॉल ट्रॅकवरती. तर हा चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा खोदून काढला, फटका फसलाय. एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये मात्र एक नेत्रदीपक झेल या स्पर्धेचा पकडला जातोय. निश्चितच निनाद भोईर होते मात्र पॅनकडे निश्चितच बॅक. डीजी ऑपरेटर खरं तर निनाद भोईर आणि अंकेश कामोटकर ही सलामी जोडी आपण पाहिली होती मैदानामध्ये. काय जबरदस्त फटकेबाजी पहिल्या षटकामध्ये 11 धावा. त्यानंतर या षटकाचा आपण विचार केला एक चांगला फटका मागच्या चेंडूवरती लगावला होता. आणखी एक मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न केला आणि निश्चितच आता मला तंबूकडे परत यावं लागलंय. नवीन फलंदाज इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती न्यू बॅट्समॅन जीत भोईर. खरं तर आणखी एक कष्टपैलू खेळाडू खरं तरी ओळख आहे मोठी जुई संघाची. चांगला खेळ सातत्याने केला आपल्या संघासाठी यंदाच्या मोसमामध्ये. चला रूपचंद स्मृती धाकटी जुई संघ जर आपण आला असाल तर आमच्या आयोजकांशी आपण संपर्क साधून घ्यायचा आहे. वळीव मैदानात पुन्हा एकदा तयार हर्षद बॉलिंग ट्रॅकवरती. समोर फलंदाज जीत भोईर. हा चेंडू बॅटची कट फटका फसलाय. काय जबरदस्त अटेम्प्ट लगावला गेलाय आणि निश्चितच प्रयत्न आवडला असेल टाळा व्हायला हरकत नाही आहे. खरं तर या फिल्डिंगसाठी ओळखलं जर रायबादेव रावे संघ आणि निश्चितच ते प्रात्यक्षिक देखील दाखवलंय. हवेमध्ये स्वतःला झोकून दिलं. प्रयत्न जरी असफल ठरला असला तरी मात्र प्रेक्षक वर्गाची निश्चितच टाळ्या मात्र लुटल्या तिथे. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न. झेल जमिनीत दान झाला. निश्चित जीवनदान मिळालं जितेश भोईर याला आणि जीवनदानाचा फायदा उचलला जाईल का. शेवटचं अंतिम चेंडू करते दुसऱ्या षटकातील शिल्लक हर्षद मोकल खरं तर चांगली कमबॅक करून दिले रायबादेव रावे संघाला. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या. त्यानंतर हे षटक मोठं होईल असं वाटत होतं. हाफ ट्रॅकर उडवलाय, सरळ पाठवून दिलाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. हा आलाय मात्र जितेश भोईरच्या बॅट मधून दर्जेदार बिग हिट शॉट. खरं तर टॉसकडे जाऊया. जगन म्हात्रे यांना विनंती असेल. सन्माननीय जगन म्हात्रे प्लीज चला आपण टॉस बॉक्सकडे. एकीकडे संघ असणार आहे जी.पी. पुंडे विपक्ष रूपचंद धाकटी जुई. दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये टॉस असणार आहे. आजच्या रजनीतील दुसरा टॉस असेल आणि दुसऱ्या टॉससाठी मैदानाकडे
मैदानात खेळ सुरू असणारा पहिला सामना. खरं तर आज टॉसकडे जास्त वेळ न दवडता आपण झटपट टॉस घेणार आहोत, कारण 17मध्ये जर टॉस झाला तर संवाद साधता येईल कर्णधारांसोबत. येस, जिंकणाऱ्या कर्णधारांना हात वरती करा. येस, जी.पी. पुंडे. पहिल्या सामन्याच्या अगोदर हा संघ खरं तर या ठिकाणी प्रेझेंट आहे, उपस्थित आहे. आजच्या रजनीतील दुसरा सामना या ठिकाणी खेळला जाईल. पुंडे विपक्ष धाकटी जोई. O2 अर्णव. राहुल गरत धाकटी जोई, आपल्याला विनंती असेल आपण या. आपल्याला विनंती आहे. तदनंतर मयूर पाटील मोठी जोई संघाचे संघमालक. दीपक भोईर यांनाही विनंती असेल. अतिश गावंड टीम पॅकर आहेत, त्यांनाही रिक्वेस्ट असेल आपण या अतिथी कक्षाकडे. तो तिसरं षटक मार्गस्थ. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा ओमकार पाटील स्वतःच्या वैयक्तिक कोट्यातील हे दुसरं षटक हाताळण्यासाठी. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा. निश्चित हलकीशी अपील पाहायला मिळाली, मात्र अपीलमध्ये उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला आहे. निश्चितच निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. या दरम्यान ओमकार पाटील भन्नाट वेगाचा गोलंदाज. खरं तर अटल ट्रॉफी जोहे येथे झालेली स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये खरं तर प्रथम क्रमांकाचा करंडक उचवण्याचा माल खरं तर या रायबादेवी रावे संघाला मिळाला होता आणि त्या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून खरं तर गौरवण्यात आलं होतं ओमकार पाटीलला. पुढचा चेंडू आणखीन एक खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. अगदी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये चेंडू फील्ड केला जातोय आणि तोपर्यंत संधी मिळेल खरं तर फलंदाजांना एक धाव पूर्ण करण्याची. एक धावाने संघ आता मात्र जाऊन पोहोचेल. खरं तर 2 षटकांनी काही चेंडूच्या समाप्तीनंतर 23 एक गडी बाद 23 धावा लागल्या स्कोरकार्डवरती. खरं तर निनाद भोईर यांनी चांगली सुरुवात केली होती, परंतु सातत्य राखता आली नाही आहे. एक मोठा फटका खेळण्याच्या नादात तो बाद झाला. त्यानंतर जितेश भोईर आला, त्याने 2 चेंडू फेस केलेत. एक षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा चेंडू, हा चेंडू बॅटची कड. यावेळेस मात्र चेंडू घरगळत गेला. अगदी आपण पाहिलं असेल फाईन लेग रिझनमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू अडवला जातोय. खरं तर या षटकातील हा दुसऱ्या क्रमांकाचा निर्धाव स्वरूपात चेंडू पाहायला मिळाला आहे ओमकार पाटील या गोलंदाजाकडून. ओमकार पाटील खरं तरी ओळख आहे रायबादेव राबे संघाची, ज्याकडच्या निश्चितच नावाने संघ ओळखला जातोय. अनेक स्पर्धामध्ये चांगला खेळ केलाय खरं तर ओमकार पाटील याने, आणि आपल्या नावाची दहशत मात्र कायम ठेवताना हा लो फुलटॉसमध्ये चेंडू खेळून काढलाय. अगदी लॉंगर रिझनमध्ये डीपमध्ये चेंडू फील्ड केला जाईल, परंतु या चेंडूवरती मिळेल फक्त एक आणि एकच धाव. एका धावेवरती समाधान मानावं लागेल फलंदाजांना. एक धावाने संघ जाऊन पोहोचेल. यावेळेस 24-24. जितेशाचा आपण विचार केला तर 7 या धावसंख्येत वैयक्तिक खेळताना दिसतोय. आणि सलामीसाठी आलेला अंकेश कामोटकर याच्या वैयक्तिक खेळीमध्ये एक षटकार एक चौकार अशी एक निश्चितच पेशकश तुम्हाला पाहायला मिळेल. पुढचा चेंडू, हा चेंडू गुडघ्यावर बसून आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडला, त्याच्यात गरकर निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू आणखीन एक पाहायला मिळाला या षटकामध्ये. प्रत्येक निर्धाव चेंडू खरं तर मोठी जुई संघावरती दडपण निश्चितच क्रिएट करेल आणि ते केलंय सातत्याने निश्चित ओमकार पाटील यांनी या षटकामध्ये. अशोक पाटील यांना विनंती असेल आणि तदनंतर योगेश सर्जा आणि गरुडा बैलाचे मालक. चला या, आपली प्रतीक्षा आमच्या आयोजकांना या अतिथी कक्षात आहे. पुढचं चेंडू, हा चेंडू खेळून काढलाय. अगदी निश्चितच वाईटिश लॉंगर रिझनमध्ये डीपमध्ये चेंडू फील्ड केला जातोय. खरं तर एक आणि एकच धाव मिळेल पुन्हा एकदा या चेंडूवरती. एक धावाने संघ जाऊन पोहोचेल. खरं तर आपण विचार केला 3 षटक म्हणजे 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर एक गडी बाद. 25च्या घरात 25. एस डीजे. हे षटक देखील मोठं होईल, परंतु हर्षद मोकले यांनी दुसरं षटक फेकलं, त्यामध्ये त्याने धावा खर्च केले 11. आणि या षटकामध्ये खरं तर ओमकार पाटील यांनी अगदी कंजूस पातळीची गोलंदाजी, फक्त धावा खर्च केल्या 3. नवीन गोलंदाज 4थ्या क्रमांकाचा निश्चितच वापरला जाईल रायबादेव रावे संघाकडून. वैभव टावरी आणखी एक गुणवत्तावान खेळाडू रावे संघाचा, चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून वर्णी लागते या संघामध्ये. खरं तर आपल्या गोलंदाजीला साजेसं क्षेत्र सजवताना निश्चितच फील्ड पोझिशन आपण पाहिले तर एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये डीपमध्ये एक खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर बॅकवर्ड पॉईंट रिझनमध्ये एक खेळाडू,
फ्लाइंग स्लिपमध्ये खेळाडू असेल आणि थर्ड मॅन रिझर्वमध्ये देखील एक खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर शॉर्ट फाईन लेग रिझर्वमध्ये आणखी एक खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. असं एक व्यूहरचना तुम्हाला पाहायला मिळते. पहिला चेंडू वैभव याचा. हा चेंडू आडव्या बॅटने खेळून काढलाय. यावेळी चेंडू ट्रॅव्हल झालाय अलॉंग द कार्पेट. पुन्हा एकदा डीपमध्ये चेंडू फील्ड केला जाईल. ऑन साईडमध्ये हा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिलेट चेंडूवरती फक्त एक आणि एकच धाव. खतर तर एकेरी दुहेरी धावून तुमचं काही होणार नाही आहे सामन्यामध्ये, कारण मोठे फटके खेळावे लागतील. समोरचा धावांचा आपण डोंगर विचार केला 76 धावा आणि जर आपण आता समीकरण पाहिलं तर 11 चेंडूमध्ये 50 धावांची अद्याप गरज आहे. खूप मोठा लांबवरचा पल्ला गाठायचा आहे निश्चितच मोठी जुई संघाला. आणि या धावा जर चेस करायचे असतील तर निश्चितच एका खेळाडू आता मात्र निश्चितच रिस्क घ्यावी लागेल. मोठे फटके खेळावे लागतील. वैभव टावरे ते करून देईल का? कारण चांगला चेंडू फेकला होता पहिला. आपण पाहिला वैभव टावरेचा गुणवत्तावान खेळाडू मी मगाशी म्हटलं. पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर उडवला. यावेळेस फटका मात्र फसलाय आणि मात्र डीप मध्ये पकडला जातो झेल आणि संपुष्टात आलाय फलंदाज जितेश भोईर याचा खेळ. जितेश भोईर याच्याकडून देखील अपेक्षा होती, मात्र अपेक्षा भंग झाल्यात यावेळेस. मोठी जी संघाच्या प्रेक्षक वर्गाकडून देखील नवीन फलंदाज अजय भोईर. अजयला मात्र अजय कामगिरी करावी लागेल. आपला संघ अडचणीत सापडलाय. या अडचणीत जर बाहेर काढायचं म्हटलं तर अगदी निश्चितच पहिल्या चेंडूवर निश्चितच प्रत्यल्ले चढवावे लागतील. अंकेश कामोडकर आपण विचार केला तर सलामीसाठी आला होता, अद्याप तग धरून बसलाय. त्याच्या बॅटमधून खरं सुरुवातीला मोठे फटके आले आणि तदनंतर त्याला देखील शांत ठेवण्यात मात्र यश मिळालं रावेश संघाच्या गोलंदाजांना. वैभव पुन्हा एकदा तयार बॉलिंग ट्रॅकवरती. आपल्या षटकातील तिसरा चेंडू फेकेल. समोर फलंदाज अजय भोईर याला एक नवीन नौका असा फलंदाज ऑन स्ट्राईक तुम्हाला पाहायला मिळतं क्षेत्ररक्षण निहाळताना. खरं तर गॅपच्या शोधामध्ये असेल, परंतु मोठे फटके लगवावे लागतील. कारण अद्याप 50 धावांची गरज. 10 चेंडूमध्ये 50 धावा तुम्हाला उभ्या करायच्या आहेत. हाफ ट्रॅकर जबरदस्त फटका एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये चेंडूला सरळ पाठवून दिलाय. हा आलाय मात्र अजय भोईरच्या बॅट मधून ह्यूज हाय आणि हँडसम बिग षटकार. विचार केला संघर्ष करण्यासाठी ओळखणारा संघ आहे. सहजरित्या हार मानणार नाहीये ते पाहायला मिळालंय. अजय भोईर निश्चितच पहिल्या चेंडूत षटकार लगावलाय. पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा खोदून काढलाय. लॉंग मध्ये सलगचा हा येतोय मात्र दुसरा अजय भोईरच्या बॅट मधून. उरण पनवेल आमदार चषक ब्रँडेड बिग हिट षटकार. तर आता मात्र मीटिंग करण्यास भाग पाडलंय यावेळेस वैभव टावरे या गोलंदाजाला. आणि का करू नये, कारण सलगच्या 2 चेंडूमध्ये 2 षटकार लगावलेत अजय भोईर याने आणि आपले मात्र मनसुबा स्पष्ट करून दिलाय. पुढचा चेंडू या चेंडूत एखादा आणखी एक मोठा फटका पाहायला मिळेल का? निश्चितच की मात्र अजय भोईरला शांत ठेवण्याचे यश मिळेल वैभव टावरे याला. ओमकार पाटील स्वतः मात्र एस्टनच्या पाठीमागं उभा तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर हे तुम्हाला करावं लागतंय, कारण ज्या ज्या वेळेस आपल्या कोणाचं दडपण येतंय एखादा चतुर चाणक्य यष्टिरक्षक असणं देखील तुमचं महत्त्वाचं असतं तुमच्या संघामध्ये. आणि ओमकार पाटील ते काम केले सातत्याने. हा चेंडू यावेळेस एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये पुन्हा एकदा चेंडू आलाय अगदी 1 बाउन्स, परंतु पकडला जाईल. निश्चितच मिळालेल्या चेंडू ते फक्त 1 आणि 1च धाव. निश्चित एलिव्हेशन कमी मिळालं. त्यानंतर चेंडू फील्ड देखील केला गेला डीप मध्ये. या चेंडूती आली 1 धाव. एकदा आणि संघ जाऊन पोहोचला यावेळेस 39च्या घरात. आता मात्र समीकरण येणारे 7 चेंडू आणि 37 धावांची अद्याप गरज. जर निश्चित या चेंडूत मोठा फटका आला तर शेवटच्या षटकामध्ये चुरस पाहायला मिळाली. रिव्हर्स स्वीप स्विच हिट दुधारी तलवार. आणि यावेळेस मात्र अंकेश कामोडकरच्या बॅट मधून आलाय मात्र हा दर्जेदार षटकार.
अंकेश कामोडकर द ब्रँड ऑफ जुई टेनिस क्रिकेट. आणि खरं तर हे ब्रँड झलकते मात्र केलवण्याच्या क्रीडा नगरीमध्ये या मैदानावरती जबरदस्त फटका लगावला गेलाय. समीकरण शेवटचे चेंडू असतील शिल्लक 6 आणि अद्याप 31 धावांची गरज. प्रफुल्ल टावरी नवीन गोलंदाज. खरं तर मागच्या षटकामध्ये आपण विचार केला 3 षटकांची नोंद झाली आणि नंतर 20 धावा देखील खर्च केले वैभव टावरी याने. शेवटचं अंतिम षटक प्रफुल्ल टावरी बॉलिंग ट्रॅकवरती 6 चेंडूमध्ये 31 धावा डिफेंड करायच्या आहेत आणि या निश्चितच 31 धावा कुठून काढायचे देखील आहेत जुई संघाला. जर या धावा काढल्या तर निश्चितच या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान कायम राहील आणि जर या धावा निश्चितच काढता आले नाही तर मात्र या स्पर्धेत टाटा बाय बाय करत निश्चितच तुम्हाला मात्र घरचा रस्ता देखील पकडावा लागेल. प्रफुल्ल टावरी निश्चितच बघा सिलिमिडॉपमध्ये देखील एक तुम्हाला खेळाडू पाहायला मिळेल. खरं तर हे दडपण टाकण्याचा केवळ प्रयत्न केला जातोय फलंदाजांवरती. खरं तर रायबादर रावी संघाकडून खरं तर त्यांच्या भावनांशी खेळण्याचा एक प्रयत्न फलंदाजाचा तुम्हाला पाहायला मिळतोय. प्रफुल्ल बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होताना तुम्हाला पाहायला मिळतोय. नॅशनल स्पोर्ट्स लाईव्ह खरं तर या निश्चितच ही स्पर्धा संपूर्ण रात्रीमध्ये लाईव्ह कव्हरेज केली जाईल. खरं तर घर बसल्या देखील आपण या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेऊ शकता. पहिला चेंडू प्रफुल्ल टावरे हाफ ट्रॅकर एक्स्ट्रा कव्हर मध्ये अगदी आपण एलिव्हेशन कमी मिळालाय. क्षेत्ररक्षक येतोय झेलच्या खाली परंतु निश्चितच झेल जमिनीला दान झालाय. वन बाउन्सचा चेंडू खरं तर गेला खेळाडूच्या हातामध्ये. मिळालेल्या चेंडूवरती आणखी एक धाव ॲड केली जाईल. स्कोर कार्डमध्ये एक धावणे संघ जाऊन पोहोचेल. 46-46 46 धावा. 2 गडी बाद 46. खरं तर जितेश भोईर निनाद भोईर हे 2 बाद होणारे खेळाडू तुम्ही पाहताय. त्यानंतर अंकेश कामोडकर आणि अजय भोईर मात्र झुंज देत आहेत मैदानामध्ये. हाफ ट्रॅकर यावेळेस निश्चितच बॉडीवरती चेंडू आदलाय. चेंडू ट्रॅव्हल झालाय बॅकवर्ड पॉईंट रीजमध्ये. निश्चित चेंडू फील्ड देखील केला जाईल. खरं तर मी मगाशी म्हटलं प्रत्येक डॉट स्वरूपाचा चेंडू जुई संघावरती दडपण क्रिएट करेल आणि ते केले. यावेळेस मात्र रायबादी रावे संघाच्या गोलंदाज मग ओमकार असेल त्यानंतर हर्षद मोकल असेल वैभव टावरी असेल आणि आता आलेला मात्र निश्चित प्रफुल्ल टावरी हा गोलंदाज देखील ते करताना दिसतोय मैदानात. पुढचा चेंडू स्वेच्छेट आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र निश्चितच खोलवा टप्प्यात चेंडू निश्चितच विसावला. विकेटकीपर ओमकार पाटीलच्या हातामध्ये आणखी एक निर्धाव स्वरूपात चेंडू पाहायला मिळाला. या दरम्यान प्रफुल्ल टावरी याच्याकडून खरं तर ज्या चुका केल्या होत्या मागच्या षटकामध्ये वैभव टावरी आणि त्या चुकांची परतफेड करताना दिसतोय प्रफुल्ल टावरी. निश्चितच चांगले चेंडू फेकलेत अगदी या षटकामध्ये. शेवटचं अंतिम षटक आपण विचार करा 31 धावांची गरज असताना फक्त 1 धाव खर्च केली आहे 3 चेंडूमध्ये. आणखीन एक चेंडू ब्लाइंड स्ट्रोक आणि यावेळेस मात्र चेंडू बॅटला ब्रश झाला आणि विसावला मात्र विकेट किपर ओमकार पाटील याच्या हातामध्ये. अंकेश कामोडकर हा खेळाडू देखील होईल. माली सरांचं शुभागमन या ठिकाणी आहे. त्यांचंही मनस्वी सहर्ष स्वागत आहे. जोपर्यंत अगदी आलेल्या पाहुण्यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होईल तोपर्यंत लगेचच महत्त्वपूर्ण सूचना. धाकटीजोई संघ आणि त्याचबरोबर जे पी पुंडे संघानं आपला निर्णय अंमलात आणलाय किंवा निर्णय सांगितलाय. आय थिंक मला वाटतं क्षेत्ररक्षण असावं तर लगेचच मैदानाचा ताबा घ्या आणि फलंदाजीसाठी डगआउट मोकळा केला जाईल. हस्तांदोलन करून मैत्रीपूर्ण हा सामना संपवा आणि त्याच्यानंतर दुसऱ्या सामन्याला लगेचच सुरुवात होईल. O2 अर्णव. धन्यवाद पंडित सर. तर नवदीप पाटील नवीन फलंदाज फक्त औपचारिकता बाकी राहिली आहे. खरं तर या सामन्यामध्ये 2 चेंडू 30 धावांची गरज आहे. प्रफुल्ल पुन्हा एकदा तयार. गुडघ्यावर बसून आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॉडीवरती आदलला. निश्चित बॅकवर्ड पॉईंट रीजमध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. खरं तर खराब थ्रो पाहायला मिळाला आहे. चांगलं बॅकअप सीमाच्या लगत पाहायला मिळतंय. मिळालेल्या चेंडूवरती आणखी एक लेग बाय स्वरूपात 1 धाव. शेवटचा अंतिम चेंडू आणि खरं तर सामन्यावर निश्चितच सामन्यावरती विजयावरती निश्चितच शिक्कामोर्तब केला. यावेळेस रायबादेव रावे संघाने जबरदस्त फटकेबाजी पहिल्या पूर्वार्धामध्ये आपण पाहिली. त्यानंतर अगदी त्याच पातळीची गोलंदाजी देखील राहिली आहे रायबादेव रावे संघाची आणि वेल फिनिश. खरं तर हा सामना निश्चितच संपलाय. खरं तर रायबादेव रावे संघाने या सामन्यामध्ये विजय संपादन केलंय आणि पुढील पात्रता फेरीमध्ये आपला प्रवेश देखील निश्चित केला आहे. तर दोन्ही संघांना पुढील स्पर्धांसाठी हार्दिक शुभेच्छा. दोन्ही संघांनी खरं तर हस्तांदोलन करून मात्र मैदान सोडायचं आहे.